नमस्कार मंडळी, आज आपण एक महत्त्वाचा विषय बघू. शनी देव जर रागावले तर घरात कोणती 3 लक्षणं दिसू लागतात. शनी देव हे न्यायदान करणारे देवता आहे, पण त्यांचा राग येणं म्हणजे आपल्या कर्मांवर परिणाम होणं. शनीचा राग टाळण्यासाठी आपण कोणते सोपे परंतु अतिशय लाभदायक उपाय करू शकतो हे देखील जाणून घेऊ. प्रथम आपण बघू शनी देव कोण आणि त्यांचा राग कधी येतो. शनी देव हे सूर्य आणि चंद्र यांचे पुत्र मानले जातात. ते आपल्याला योग्य त्यावेळी फळ देतात. चांगले कर्म असल्यास यश देतात आणि वाईट कर्म असल्यास शिक्षा करतात. शनी देवाचा राग म्हणजे कर्मांमध्ये काही चुकीचं झालं आहे किंवा काही शुद्धीची गरज आहे. आता आपण बघू शनिदेव रागावल्यावर घरात दिसणारी 3 लक्षणं कोणती आहे. पहिलं लक्षण आर्थिक तंगी आणि नाशावर प्रवृत्ती म्हणजेच अचानक घरात पैशांची कमतरता येते, कर्ज वाढते, नोकरीत अडथळे येतात, कोणताही प्रयत्न फलदायी वाटत नाही. जी प्रवृत्ती माणसाला शेवटी विनाशाकडे नेते. दुसरे लक्षण घरात सातत्याने वादविवाद आणि मानसिक तणाव जाणवतो. कुटुंबात तणाव वाढतो, छोटे छोटे गैरसमज होतात, नात्यात दुरावा येतो आणि मानसिक शांतता हरवते. तिसरे लक्षण आरोग्यदायी समस्या आणि दुर्बलता भासू लागते. कुटुंबातील कुणीतरी वारंवार आजारी पडतात, उपचार होत नाहीत आणि थकवा सतत जाणवतो. साधारण ही लक्षणे दिसून येतात. आता आपण बघू शनीचा राग कमी करण्यासाठी प्रभावी 5 सोपे उपाय कोणते आहे. पहिला उपाय शनिवारी मंदिरात जाऊन शनी मंत्र जप करणे. ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप 108 वेळा जरूर करावा. आपले मन आणि घरातील वातावरण शांतीपूर्ण होते आणि शनी देव प्रसन्न होतात. दुसरा उपाय घराच्या उत्तर पश्चिम दिशेला स्वच्छता आणि दिवा लावा. या दिशेला सतत स्वच्छता ठेवा. संध्याकाळी तेलाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. तिसरा उपाय शनिवार व्रत आणि उपवास करा. शनिवारचा व्रत ठेवणं हा प्राचीन आणि सर्वात प्रभावी उपाय आहे. शक्य असल्यास संध्याकाळपर्यंत काही खाणे टाळा, विशेषतः तेलकट व मांसाहारी पदार्थ. यामुळे शनी देव संतुष्ट होतात आणि घरातील अडथळे कमी होतात. चौथा उपाय शनिवारच्या दिवशी गरीब गरजूंना मदत करणे. काळे तीळ, काळ्या रंगाचे वस्त्र, गूळ किंवा अन्नदान गरजू व्यक्तींना देणे हे शनिदेवाला अतिशय आवडते. यामुळे शनी दोष कमी होतो आणि घरात सुख समृद्धी येते. विशेषतः नवरा बायकोच्या नात्यामध्ये सुधारणा होते. पाचवा उपाय शनिवारी सकाळी काळ्या पक्ष्यांना कावळ्यांना बाजरी, तांदूळ आणि गूळ घालून खाऊ द्या. शनीचे वाहन कावळा आहे. त्यांना अन्न घालणं म्हणजे शनीला तृप्त करणं. हा उपाय दर शनिवार केल्यास दुर्भाग्य दूर होतं. शनी देवाची कृपा मिळण्यासाठी आणि त्यांच्या रागाचा त्रास टाळण्यासाठी हे उपाय नक्की करा. हे उपाय नियमित केल्यास शनी देव प्रसन्न होतात. शनी देवाच्या रागाचा परिणाम कमी होतो. जीवनात सुखशांती आणि समृद्धी येते. घरातील वादविवाद कमी होतात आणि आर्थिक व आरोग्य समस्या दूर होतात. आता आपण बघू शनीचा राग टाळण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावे. सात्विक आहाराचे पालन करा. इतरांशी सद्भावनेने वागा, मदत करा आणि कर्म शुद्ध करा. मन शांत ठेवण्याच्या ध्यानधारणा करा. नैतिक जीवन जगणे अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.